नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रशांत भीमराव पाटील। आज बेटावद या ठिकाणी उपोषण स्थळी भेट देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे। सर्वात अगोदर तर मी बेटावद गावाची माहिती या ठिकाणी सांगतो की बेटावद गाव हे जामनेर तालुक्यातील पहिलं असं गाव आहे की ज्या ठिकाणचा शेतकरी हा जागृत आहे आणि या गावापासूनच पीक विम्याचं आंदोलन या संपूर्ण तालुकाभरात सुरू झालं होतं आणि या गावामुळे संपूर्ण तालुक्याला खरं तर पीक विमा मिळाला। शेतकरी संघटनेच्या माध्यमातून या संघटनेचे जे पदाधिकारी सुभाष भाऊ ठोंबरे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी ते आमरण उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांच्या सोबत बाकीची जी कार्यकर्ते आमचे अजय भाऊ असतील, दीपक भाऊ असतील, गुरुदास भाऊ आहे, गोपाल भाऊ आहेत, नाना भाऊ आहेत आणि या समस्त गावातील इतर सर्व जी लोक आहेत हे सर्वजण रोज साखळी पद्धतीने त्यांना साथ देत आहे। मित्रांनो, या सुभाष भाऊ ठोंबरेंचं करावं तेवढं कौतुक कमी आहे। खरं तर त्यांनी हे उपोषण बऱ्याच जणांचं म्हणणं होतं की तालुक्याच्या ठिकाणी मांडायला पाहिजे होतं, परंतु त्यांनी गाव पातळीवर मांडलं। त्यांचा उद्देश इतका स्वच्छ आणि निस्वार्थी आहे की गाव पातळीवरचा गावातला प्रत्येक शेतकरी त्यांच्या स्वतःच्या हक्कांविषयी जागृत झाला पाहिजे। खरं तर हा पहिला उद्देश या उपोषणाचा आहे। उपोषणाच्या त्यांच्या मागण्या काय आहे की ज्या ठिकाणी गाव तिथे हमी भाव केंद्र असलं पाहिजे। गावातल्या शेतकऱ्याला आज व्यापाऱ्यावर अवलंबून राहावं लागतं। व्यापारी येतो, तो मक्याचा भाव सांगतो, तो तुरीचा भाव सांगतो, तो केळीचा भाव सांगतो, तो कपाशीचा भाव सांगतो, तो मॉइश्चर सांगतो आणि त्याच्यानुसार भाव ठरतो। शेतकऱ्याला त्या मॉइश्चरच्या मशीनच्या संदर्भात माहिती नसतं, भाव किती हे माहित नसतं, बिचारा विकून मोकळा होतो। अशा परिस्थितीमध्ये जर गाव तेथे हमी भाव केंद्र जर झालं तर शेतकऱ्याच्या मालाला योग्य आणि चांगला भाव मिळेल, हा त्यांचा अतिशय प्रामाणिक हेतू आणि चांगला प्रामाणिक मुद्दा या ठिकाणी आहे। दुसरा मुद्दा आहे की पीएम किसान आणि नमो सन्मान या दोन्ही योजनांचा लाभ हा पती आणि पत्नींना झाला पाहिजे, जो आजच्या घडीला होताना आपल्याला दिसत नाहीये। त्याचबरोबर ज्याप्रमाणे तुम्ही लाडक्या बहिणींना दर महिन्याला काही ना काही मदत ही पुरवतायत, तसं लाडक्या शेतकऱ्याला एक ठराविक रक्कम मानधन म्हणून दर महिन्याला व्हायला पाहिजे, हा त्यांची पुढची मागणी आहे। आणि सर्वात महत्त्वाची मागणी जी आहे ती म्हणजे शेतीचे सर्व मजुरीचे काम जे आहे ते रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून करण्यात यावी। आज आपण बघतोय की मोदी सरकार यांनी रोजगार हमीचं मनरेगाचं नाव बदलून फक्त नाव बदललं, परंतु योजनेचे लाभ प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांना त्या पद्धतीने होत आहेत दिसत नाहीये। या योजनेचा मुख्य उद्देश असा होता की गाव पातळीवरचे जे तरुण आहेत, जी मुलं आहेत, बेरोजगार आहेत, त्यांना रोजगार मिळावा हा योजनेचा लाभ आहे, योजनेचा खऱ्या अर्थाने उद्देश आहे। परंतु आपण बघतोय की गावामध्ये घरकुल आलं, शौचालय आलं, शेततळ असो, विहीर असो, कुठलंही काम असो, या योजनेचा लाभ घेताना सर्वात पहिल्यांदा तर शेतकऱ्याला जॉब कार्ड धारकांच्या मागे फिरावं लागतं। सगळे जे पैसे हे जॉब कार्ड धारकांच्या नावावर येतात, त्यांच्या मागे शेतकऱ्याला फिरावं लागतं। जॉब कार्ड धारक म्हणतो मला आज पार्टी दे, त्याच्यानंतर मी तुझे पैसे देईल। अशा पद्धतीने शेतकऱ्याची कुचंबना होते आणि शेतकरी चांगल्या योजनांपासून दूर जातोय। आमचा उद्देश हा आहे की आज जर शासन शेतकऱ्याविषयी एकदम कळवळीची आणि कैवारीची भूमिका दाखवते, तर शेतकऱ्याचा खर्च कमी करायचा असेल तर त्याची मजुरी सुद्धा कमी व्हायला पाहिजे आणि मग ही मजुरी मुद्द्यांवर या ठिकाणी उपोषण यांनी मांडलेलं आहे। आता तुम्ही म्हणाल की उपोषण बेटावद मध्ये मांडलंय आणि तुमचं म्हणणं ऐकेल कोण? तर संपूर्ण तालुक्यात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे सगळं ह्या नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार खरं तर तहसीलदार BDO यांना नाहीये, हा अधिकार आहे विधानसभेमध्ये बसलेल्या लोकांना। परंतु ही सगळी लोक झोपलेली आहे। गावात मांडण्याचा विषय हा आहे की गावकऱ्यांनी एकेका गावातील एकेका मतदारांनी लोक निवडून दिलेले आहे, म्हणून आज 288 आमदार आज विधानसभेमध्ये बसले। परंतु आपण बघतोय की त्यांचं एकच काम चालू आहे, कुणी आपल्या पोराचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी चाललंय, कुणाचं काम आपल्या नातेवाईकाची एखादी प्रॉपर्टी हे करण्याचं चालू आहे, कुणाचं काम झाडे तोडण्याचं चालू आहे, तर कुणाच्या प्रॉपर्ट्या जमवण्याचं काम चालू आहे, एकमेकाची भांडणं काढण्यात चालू आहे। परंतु या बेटावरची गावाची जी उपोषणाची जी लाट आहे ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरली पाहिजे। गाव खेड्यातला प्रत्येक शेतकरी जागृत झाला पाहिजे, तेव्हा या ठिकाणी स्वार्थासाठी विधानसभेमध्ये बसलेले जे आमदार लोक आहेत त्यांना जाणीव होईल की लोकांच्या ह्या मागण्या रास्त आहे आणि हे जर केलं तर खरोखर या योजनांमध्ये ते जे पैसे पुरवत आहे याच्यामध्ये सुसूत्रता येऊन शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने लाभ मिळेल, हे त्यांना कळावं, यासाठी या गावापासून हे सुरुवात झालेली आहे।
मीडियाच्या माध्यमातून माझं जामनेर तालुक्यातल्या 185 गावातील लोकांना सांगणं आहे की गाव खेड्यातल्या शेतकऱ्यांना जागृत व्हा. बेटावतकरांप्रमाणे आपल्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये असं उपोषण लागलं पाहिजे, जेणेकरून गावाची जेवढी लोकसंख्या शेतकऱ्यांची आहे त्या शेतकऱ्यांना कळेल की प्रत्येक इलेक्शनला आपल्याला कसं फसवलं जातंय. निदान आपले हे हक्क आहे, या योजनांच्या माध्यमातून आपली कर्जबाजारीची परिस्थिती दूर होऊ शकते, यासाठी तरी आपण असे उपोषण गाव परत मांडली पाहिजे. हा उद्देश या शेतकरी संघटनेचा आहे. मी सुभाष भाऊ ठोंबरेंना आणि त्यांना साथ देणाऱ्या सर्व शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून कौतुक करतो की आपण या साठी जी आग्रही भूमिका शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेली आहे त्याचं मी निश्चित कौतुक करतो. परंतु आपली तब्येत महत्वाची आहे. तुमच्या उपोषणाची दखल शासन कितपत घेतं हे बघण्याची हिंमत तुमच्यामध्ये जरूर असली तरी तुमच्यासारखी कार्यकर्ते, पदाधिकारी या ठिकाणी शेतकऱ्यांना गरजेचे आहे. निश्चितच आपण तुमचं म्हणणं सरकार कधीपर्यंत कानावर घेतं त्याची वाटही बघू. नाही झालं तर आपला जीव महत्वाचा आहे आणि हे रान तालुकाभर पसरवून मुंबईपर्यंत विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजला पाहिजे अधिवेशनात आणि शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला पाहिजे असे आपल्या सर्वांच्या यांना विनंती करतो. आणि आपण सुद्धा बेटावत गावाला भेट देऊन या उपोषणाच्या ठिकाणी एक शेतकरी नात्याने भेट द्यावी अशी विनंती या ठिकाणी या व्यासपीठावरून मी तालुकाभरातील सर्व शेतकरी वासियांना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.